हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन मिनी शॉर्टमध्ये. तर हे शेवटची ब्लॉग असणार आहे, शेवटची शॉर्ट असणार आहे. तर आम्ही गेलो होतो दुर्गामाता आपटी, असं ह्या हॉटेलचं नाव आहे, श्री दुर्गामाता आपटी या हॉटेलमध्ये. इथे आम्हाला प्रथमेशने सांगितलं होतं खूप छान काळं मटण मिळतं, सो तेच टेस्ट करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो. आणि खूप मोठं असं होतं हॉटेल, गावचं असल्यामुळे जागा एकदम प्रशस्त होती आणि 1/1+1 असं ते हॉटेल होतं. सो आम्ही सर्वांनी वरती म्हणजे जो फर्स्ट फ्लोर त्यांचा होता तिथे जाऊन जेवायला बसलो. छान व्यवस्थित आतमध्ये साफसफाई होती, सर्व एकदम अरेंजमेंट पण खूप छान होती. हां, मुंबईसारखं एवढं तुम्हाला टेबल खुर्च्या छान दिसणार नाहीत, पण ते सगळं सोडा आणि चवीकडे कॉन्सन्ट्रेट करा, कारण की जेवणाची चव इतकी अप्रतिम होती की तुम्ही एकदा खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला तर सारखं वाटेल की इथे येऊन खावं. त्यानंतर वहिनींचा त्या दिवशी बड्डेसुद्धा होता आदल्या दिवशी, सो तिथे एक पार्टी, एक वॉल केली होती, पार्टी वॉल, तर तिथे आम्ही फोटोज काढले. आणि त्यानंतर हे आहे आमचं मेन्यू. मी घेतलं होतं चिकन थाली, तर त्यात सुकं चिकन आलं, अंड्याची ग्रेव्ही, चिकनचा रस्सा, सोलकढी, हा आहे अळणी भात. हे मी मल्हारानी आज्ञासाठी मागवलं होतं, हा अळणी भात. आणि जे आमच्या प्लेटसोबत भात येणार होता ते आम्हाला 2 ऑप्शन होते, एक नॉर्मल भात आणि एक अळणी भात. आणि तो तर खूप सुंदर होता, चवीला एक नंबर. म्हणजे असा अळणी भात मी अजूनपर्यंत कधी खाल्ला नव्हता, इतका सुंदर. आणि या सगळ्या डिशसोबत मला एक काळा रस्सा दिला होता, तो तर इतका अप्रतिम होता की आम्ही तर डबल टिबल असं खाल्लं. त्यानंतर आपली पुण्याची खाण्याची स्टाईल मटण वगैरे म्हणजे चुरून खाणं. सो प्रथमेश आणि प्रफुल्लने छानपैकी चुरून असं मटण खाल्लेलं आहे, बघू शकता. भाकरीचे छान तुकडे करून त्याच्यावर ग्रेव्ही सोडून मस्तपैकी एन्जॉय केलं त्यांनी त्यांचं जेवण. आणि हा होता काहीसा आमचा मेन्यू. तर तुम्हाला आमचा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.